हैकिंग का सपना सच करना है तो सोचना बंद करना शुरू। बुक लो, ऐप इंस्टॉल करो और मुंबई में कैमरा फेस करो। काय बोलला तुम्ही मॅडम? Temple and like this is the statue of हा, तुम्ही जे बोललाय स्टॅच्यू किंवा टेम्पल, ते आम्ही त्यांना बाप्पा बोलतो. स्टॅच्यू नाही बोलत, आम्ही त्यांना बाप्पा बोलतो. तुम्ही बाहेरून याल, तुम्ही तुमचे तो थॉट्स तुम्ही बोलता ना, ते आम्ही बाप्पा बोलतो त्यांना. आम्ही जेव्हा आमचे बाप्पा येतात ना, जेव्हा आम्ही त्या क्षणासाठी एक वर्ष वाट बघतो. पूर्ण 1 वर्ष बाप्पा येणार म्हणून आम्ही एक वर्ष पूर्ण देखावा आम्ही डोक्यात सजवत असतो की देखावा काय करायचा त्या गणपतीला, बाप्पांसाठी. गणपती नाही, बाप्पांसाठी. जेव्हा गणपती आमच्या ते घरात जेव्हा बसतो ना, 5 दिवस पूर्ण हे गाव आहे ना, हे पूर्ण गाव भक्तीने तल्लीन झालेलं असतं. नुसतं भजन, आरती हे सगळं सुरू असतं त्यामध्ये. आणि जेव्हा बाप्पा असतो ना घरात, तेव्हा सगळे एकत्र परिवार येतो. आणि तुम्ही त्यांना स्टॅच्यू बोलताय, हे तुम्हाला तरी समजतं का? आम्ही बाप्पा जाताना आम्ही पूर्ण एकदम असं रडल्यासारखं होतं आम्हाला. कारण आपला 5 दिवस तो बाप्पा बसला आमच्या घरात आणि तो 5 दिवस आम्ही त्यांची सेवा करून बाप्पा चाललाय. आमच्यासोबत तो बाप्पा पण रडतो. गणपती बाप्पा तू पुढच्या वर्षी लवकर ये असं जेव्हा मी बोलतो ना, त्यावेळी आपण अशी रडतो आम्ही अक्षरशः. आणि बाप्पा पण रडतो त्यावेळी. आणि पुढच्या वर्षी ना आम्ही त्याच आनंदाने, त्याच खुशीने गणपतीची वाट बघत असतो. ते तुम्हाला नाही समजणार, कारण तुम्ही तुमचे थॉट्स घेऊन तुम्ही इथं आलात, बरोबर. आणि तुमची माहिती तिथे सांगतो की मी पण ह्या 1 महिन्यात मी जाणार आहे. तर त्यामध्ये मी असं नाही करणार आहे की तुमच्यासारखं मी माझे संस्कार, माझी जी संस्कृती आहे आणि मला जे सांगितलंय बाप्पांबद्दल आणि मला बाप्पांबद्दल जो आदर आहे ना, तो मी नाही विसरणार आहे. समजलं ना? आणि बाप्पा हे आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही तरी त्यांना असं स्टॅच्यू वगैरे नको करत जाऊ. गणपती बाप्पा मोरया. चला मॅडम, तो आता sorry. हे सॉरी ना मला बोलण्यापेक्षा ना बाप्पांना बोला. आणि जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी तुम्ही येता ना, त्यावेळी फोटो काढायच्या आधी तुम्ही पप्पांच्या पाया पडा. कारण यामुळे ना आपली संस्कृती लांबवत चालली. समजलं ना? ठीक आहे, चला येतो आता.